आज आपण इंजिनिअरिंग ग्राफिक्स या सब्जेक्टमधील फ्री हँड स्केचेसमधला फॉर्म ऑफ थ्रेड्स कोणत्या कोणत्या टाईपचे थ्रेड्स असतात हे आज बघणार आहोत. तर आत्तापर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या टाईपचे बोल्ट्स असतात, त्याच्यानंतर नट्स असतात, सेट स्क्रू, स्टर्स, वॉशर्स हे तुम्ही आत्तापर्यंत स्टडी केला. तर हा जो थ्रेड आहे हा पॉईंट जो आहे तो या फ्री हँड स्केचेसमधला लास्ट पॉईंट आहे. तर मी एम पांढरे आज तुम्हाला या टॉपिकबद्दल माहिती देतो आहे. तर कोणत्या कोणत्या टाईपचे थ्रेड्स असतात, म्हणजे जे तुम्ही नट्स बोल्ट स्टडी केला तर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या टाईपचे आपण थ्रेडिंग यूज करतो. तर मोस्टली कसं होतं की जे बोल्ट्स नट्स आहेत ते एकमेकाला कनेक्ट करण्यासाठी जे वरती थ्रेडिंग असतं तर त्याचे कोणते कोणते टाईप्स असतात हे आपण आज स्टडी करणार आहोत. तर याच्यामध्ये पहिला जो टाईप आहे तो ब्रिटिश स्टँडर्ड विटवर्थ थ्रेड्स. तर these threads have a core switch which gives effective leak proof joint. They form V thread with angle of thread 55 degree with a rounded off at the crest and roots. तर हा जो तुम्ही पहिला थ्रेड बघत आहात तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतं असं व्ही शेप आकार असतो. तर अशा टाईपचा हा व्ही टाईप आकाराचा थ्रेड असतो. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघत असेल तर दोन्ही जे आहेत व्ही दिसतो त्याच्यामधला जो अँगल आहे तो नियर अबाउट 55 डिग्री एवढा असतो. आणि दोन्ही जे टॉप दिसतात तर त्याच्यामधलं जे अंतर आहे त्याला आपण पिच म्हणतो. तर हा जो आहे तो ब्रिटिश स्टँडर्ड विटवर्थ थ्रेड आहे. नेक्स्ट जो थ्रेड आहे तो ब्रिटिश असोसिएशन थ्रेड. तर हे जो थ्रेड आहे तो ब्रिटिश स्टँडर्ड विटवर्थ थ्रेड आहे, त्याचं मॉडिफिकेशन आहे. तर या थ्रेडमध्ये जो आहे तो फक्त जो अँगल आहे, मगाशी जर तुम्ही वरच्या थ्रेडमध्ये बघताय तर त्याच्यामध्ये 55 डिग्री होता, तर इथं फक्त तो अँगल कमी केला जातो. तो 47.5 डिग्री एवढा ठेवला जातो. आणि पिच जो तुम्हाला दाखवला आहे तो त्या पद्धतीने असतो. तर याचा जो अँगल आपण कमी करतो आणि त्याच्यामुळं याचं जे स्ट्रेंथ आहे ती ॲज कम्पेअर टू ब्रिटिश स्टँडर्ड विटवर्थ थ्रेड ती त्याची चांगली असते. आणि हा थ्रेड मॅक्झिमम करून आपण काय करतो, कम्पॅरेटिव्हली ब्रिटिश स्टँडर्ड विटवर्थ थ्रेडच्या ऐवजी आपण हा थ्रेड वापरतो, कारण ह्याचं जे हे आहे स्ट्रॉंगर हा थ्रेड आहे. आणि दुसरा आहे तो थ्रेड आहे तो आपण प्रिसिजन वर्क असतं ह्याचं, म्हणजे ॲक्युरेट वर्किंग प्रॉपरली होतं, त्याच्यासाठी आपण हा काय करतो थ्रेड यूज करतो. नेक्स्ट जो थ्रेड आहे तो सेलर थ्रेड्स. सेलर थ्रेड्समध्ये काय, दीज थ्रेड हॅव अ फ्लॅट क्रस्ट अँड रूट. द फ्लॅट क्रस्ट कॅन विदाउट मोर रफ usage than sharp V thread. This form of thread is known as American national threads. आता हा जो सेलर थ्रेड्स आहे तो आपण जसा वरचा व्ही शेप आहे तर सेम तसं याचा पण व्ही शेप असतो. आणि याचा जो अँगल आहे तो व्हीचा तर तो अँगल नियर अबाउट 60 डिग्री एवढा असतो. आणि त्याचे जे वरचे जे आहेत म्हणजे जे क्रस्ट आहे वरचा टॉप पोर्शन तो थोडासा फ्लॅट असतो. आणि या थ्रेडला आपण अमेरिकन नॅशनल थ्रेडसुद्धा असं म्हणतो. आणि हा जो थ्रेड आहे जिथं रफ युसेज वगैरे आहे तर अशा ठिकाणी आपण काय करतो, हा सेलर्स थ्रेड्स काय करतो यूज करतो. नेक्स्ट जो आहे तो युनिफाईड स्टँडर्ड थ्रेड्स. युनिफाईड स्टँडर्ड थ्रेड म्हणजे काय, दीज थ्रेड आर स्टँडर्डाइज्ड बाय द नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर standardization and are available in inches matrix series. The standards are rounded at a crest for the both external and internal threads, and the crest are made flat and the angle of thread is 60 degree. तर सेम जसं मगाशी तुम्ही वरचा बघतो सेलर थ्रेड्स, सेम तसंच या थ्रेडमधला जो व्ही आहे तो व्हीमधला अँगल जो आहे तो नियर अबाउट 60 डिग्रीज असतो. आणि हा जो थ्रेड आहे तो स्टँडर्डायझेशन आहे, म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डायझेशन इथं काय करतो तो इंचेस आणि मॅट्रिक्समध्ये काय करतो अवेलेबल आहे. याच्यानंतर नेक्स्ट टाईप येतो तो स्क्वेअर थ्रेड्स. आता हा जो थ्रेड्स आहे तो तुम्ही बघत असेल तर या थ्रेड्समध्ये ॲज द नेम सजेस्ट द फ्लँक्स ऑफ थ्रेड्स आर राईट अँगल टू द ॲक्सिस ऑफ द थ्रेड. दे आर जनरली यूज्ड फॉर पॉवर ट्रान्समिशन इन स्क्रूजॅक लीड स्क्रू ऑफ लेथ. तर हा जो स्क्रू तुम्ही बघत असेल तर याच्यामध्ये बघत असेल तर तो जो व्ही
होता अगोदरच्या थ्रेडमध्ये, तर याच्यामध्ये असा व्ही नसतो. तर याच्यामध्ये डायरेक्टली काय असतं, राईट अँगल्स असतात. म्हणजे तुम्हाला जर पहिली तुम्ही जिथं व्ही आहे तर त्या ठिकाणी बघत असेल तर तुम्हाला 90 डिग्री अँगल दिसतो. तर हा जो आहे तो पूर्ण स्क्वेअर टाईप असतो, म्हणूनच याला आपण काय करतो, स्क्वेअर थ्रेड्स म्हणतो. आणि याचा जो पीच आहे तो तुम्ही बघत असेल, एक वरचा टॉप पोर्शन आणि खालचा क्रस्ट आणि रूट, हा जो टोटल मिळून त्याला आपण पीच म्हणतो. आणि हा जो थ्रेड आहे तो आपण कुठं यूज करतो, जनरली स्क्रूजा किंवा लीड स्क्रू वगैरे आहेत, तर अशा ठिकाणी काय करतो, हा थ्रेड आपण काय करतो, यूज करतो. मॅक्झिमम करून जिथं पॉवर आपल्याला ट्रान्समिट करायचे अशा ठिकाणी आपण काय करतो, स्क्वेअर थ्रेड यूज करतो. नेक्स्ट जो थ्रेड आहे तो ACME थ्रेड आहे. दीज थ्रेड्स आर मॉडिफिकेशन ऑफ स्क्वेअर थ्रेड. द अँगल ऑफ थ्रेड इज 29 डिग्री. These threads are much stronger than the square thread and easy to manufacture. These threads are used in bench vise. तर नेक्स्ट जो आपण बघतो तो ACME थ्रेड. ACME थ्रेड म्हणजे काय, हे स्क्वेअर थ्रेडचं मॉडिफिकेशन आहे. म्हणजे स्क्वेअर थ्रेडला मॉडिफाय करून आपण काय केलं, ACME थ्रेड बनवला आहे. तर ACME थ्रेडमध्ये काय असतं, जो व्ही आहे तर तो अँगल जो आहे इथं दिसतो तुम्हाला, तर तो नियर अबाउट 29 डिग्री आहे. वरचा जो स्क्वेअर थ्रेड आणि ACME थ्रेड बघता तर याच्यामध्ये तो अँगल दिला आहे तो त्याच्यात 90 होता. तर ह्याच्यात नियर अबाउट जो फ्लँक आहे तर त्याचा अँगल आहे तो 29 डिग्री एवढा असतो. आणि हा जो थ्रेड आहे तो स्क्वेअर थ्रेडपेक्षा स्ट्रॉंगर आहे. आणि दुसरं तो इझिली मॅन्युफॅक्चर होतो, म्हणून आपण काय केलो, हे त्याचं मॉडिफिकेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो थ्रेड आहे तो नकल थ्रेड आहे. नकल थ्रेड म्हणजे काय, दीज थ्रेड्स हॅव कम्प्लिटली राउंडेड ॲट टॉप अँड बॉटम and are easy to cast or roll. It is not economical to manufacture it on machine. They are used in a railway coupling where rough usage and heavy wear is there. They also used in neck of bottles. आता नकल थ्रेड जो आहे तो थ्रेड बाकीच्या थ्रेडपेक्षा वेगळा आहे. जर याचा जर तुम्ही बघत असेल नकल थ्रेडमध्ये, तर वरचा टॉप पोर्शन आणि खालचा बॉटम पोर्शन हा हाफ सर्कल आहे, म्हणजे राऊंडेड आहेत, म्हणून याला आपण नक्कल थ्रेड्स म्हणतो. आणि हा जो थ्रेड आहे तो जनरली आपण म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करणं ह्याचं थोडं डिफिकल्टी आहे. आणि हा जो थ्रेड आहे आपण रेल्वे कपलिंग जे आहेत, तर जिथं हेवी विअर असतं, म्हणजे जास्त विअर असतं, तर अशा ठिकाणी आपण काय करतो, हा थ्रेड काय करतो, यूज करतो. किंवा नेक ऑफ बॉटल ज्या आहेत, नेक बॉटलची नेक आहे, तर तिथंही हा नकल थ्रेड्स आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो बटरेस थ्रेड आहे. तर बटरेस थ्रेड म्हणजे काय, इन दिस टाईप ऑफ थ्रेड द फ्लँक इज परपेंडिक्युलर टू ॲक्सिस ऑफ थ्रेड अँड वन फ्लँक इज इन्क्लाइंड ॲट 45 डिग्री टू इट. दीज थ्रेड्स आर यूज्ड टू ट्रान्समिट द पॉवर इन वन डायरेक्शन ओनली. तर बटरेस थ्रेड जो आहे जर तो तुम्ही बघत असेल तर एका साईडचा पूर्ण पोर्शन जो आहे तो परपेंडिक्युलर आहे, म्हणजे आणि दुसरा आहे तो इन्क्लाइंड आहे. फी जो तुम्ही बघत होता आत्तापर्यंतच्या थ्रेड्समध्ये फी बघत होता, तर ते इथं तुम्हाला एक साईड पूर्ण परपेंडिक्युलर दिसते आणि दुसरी साईड इन्क्लाइंड दिसते. तर अशा टाईपच्या थ्रेडला काय म्हणायचं, बटरेस थ्रेड म्हणायचं. आणि जो त्याचा अँगल असतो इन्क्लिनेशनचा, तो तुम्ही पहिल्या व्हीमध्ये बघत असेल तर तुम्हाला दिसतं ते 45 डिग्री एवढा त्याचा काय असतो, अँगल असतो. आणि हा जो थ्रेड आहे तो यूज आपण अशा ठिकाणी करतो ज्या ठिकाणी आपल्याला पॉवर इज ट्रान्समिटेड इन ओनली वन डायरेक्शन, म्हणजे एकाच डायरेक्शनमधनं जर पॉवर ट्रान्समिट करायची असेल तर हा काय करतो, आपण बटरेस थ्रेड करतो. म्हणजे ह्याला जर तुम्ही नट बोल्ट म्हणजे किंवा करत असेल तर ते हा फक्त वन वे रोटेट होणार, बोथ वे रोटेट होणार नाही आहे, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, बटरेस थ्रेड म्हणतो. आणि त्याच्यानंतरचा जो आहे आयसोमेट्रिक थ्रेड्स, जो लास्ट आहे तो आयसोमेट्रिक थ्रेड्स. The isometric threads are completely standardized and are used commonly in industry. The metric threads is designed by the letter M followed by the nominal diameter. For example, M20 indicates the metric thread with 20 mm as a nominal diameter of thread. तर हा आयसोमेट्रिक थ्रेड जो आहे तो आपण नॉर्मली स्टँडर्डायझेशन थ्रेड आहे. आणि हा कॉमनली आपण काय करतो, इंडस्ट्रीमध्ये वगैरे जो आहे तो हा आपण काय करतो, आयसोमेट्रिक थ्रेड्स काय करतो, यूज करतो. तर जनरली हा आपण थ्रेड्स जो आहे तो इंडिकेट करत असताना M20 असं इंडिकेट करतो. त्याच्यामधलं M म्हणजे मॅट्रिक्स असतं आणि 20 म्हणजे तर त्याचा जो डायमीटर आहे नॉमिनल डायमीटर. तर तो नॉमिनल डायमीटर म्हणजे तो तुम्हाला
नेक्स्ट जर मेकॅनिकल असेल तर तुम्ही ती सेकंड इयर थर्ड इयरला तो नॉमिनल डायमीटर म्हणजे काय तो कळेल, म्हणजे त्याचा मीन डायमीटर थोडक्यात. मीन डायमीटर जो आहे तो त्याचा नियर अबाउट 20 mm सॉरी M20 मधला मेट्रिक थ्रेड आणि 20 म्हणजे त्याचा नॉमिनल डायमीटर हा असतो. तर या थ्रेडमधला जो व्ही आहे तर तो पण काय करतो 60 डिग्री असतो. तर या पद्धतीनं आपण सगळ्या टाईप्सचे थ्रेड्स बघितले आहेत. तर तुम्ही होमवर्क म्हणून हे थ्रेड्स ड्रॉ करू शकता आणि तुम्हाला फक्त आता तुम्ही फर्स्ट इयरला असल्यामुळे तुम्हाला फक्त या थ्रेड्सची फक्त तुम्हाला ड्रॉइंग ड्रॉ करायचं आहे, फ्री हँड ड्रॉ करायचं आहे विदाऊट युजिंग स्केल और कंपास. तुम्ही फक्त हे ड्रॉ करायचं आहे. याच्यामधलं तुम्हाला डीपमध्ये काहीही सिलेबस आता सध्या नाही आहे. तर इथं हा आपला फ्री हँड स्केचेस हा टॉपिक संपतो आहे आणि ह्या टॉपिकबद्दल तुम्ही जास्तीत जास्त स्टडी करावा. त्याच्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त ड्रॉइंग ड्रॉ करावं. जर तुम्ही जास्तीत जास्त ड्रॉइंग ड्रॉ केला तर तुमचं प्रॅक्टिस होतं आणि तुम्ही इझिली एक्झाममध्ये वगैरे तुम्ही काय करता ती ड्रॉइंग ड्रॉ करू शकता. थँक्यू.